विराट टॉस जिंकलाय मला वाटतं आज. तर सामनावीर मागच्या मॅच मधील पाहायला मिळेल योगेश माळुसरे यांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र घेऊन जायचा आहे. आणि सामना आपल्याला पाहायला मिळतोय विराट स्मृती 11 आणि शिवन्या 11 या दोन संघांमध्ये. विराट स्मृती टीमनं मात्र टॉस जिंकला. क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय. पहिलाच बॉल भन्नाट वेगानं मात्र पाहायला मिळाला. बॅटला ब्रश झालाय काय डेफिनेटली यस. 440 करंट पृथ्वीराज यादव एक्सप्रेस घोंगावताना मात्र पाहायला मिळतोय. फलंदाज बाद महत्वपूर्ण विकेट. सचिन पवार बॅक टू द गॅट. सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. मी प्रवीणजी वंडुस्कर महाराजांना विनंती करेन की आपल्या मान्यवरांच्या शुभास्ते मात्र हा सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. तर आदरणीय सतीश कांबळे साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. योगेश मालुसरे ज्यांचा खेळ खूप दमदार राहिला या अगोदरच्या मॅच मध्ये. योगेश मालुसरे यांना आपण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. सतीश कांबळे सरांच्या शुभास्ते या ठिकाणी हा किताब आपण देतोय. सचिन पवार बाद झाले आणि आता इथून शून्यावरती पहिला धक्का मात्र बसताना पाहायला मिळते शिवन्या 11 टीमला. ज्या पद्धतीने विराट स्मृती 11 टीम कडनं मात्र इथून पृथ्वीराज यादव गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 2 बॉल हाताळलेत. 1 विकेट महत्वपूर्ण इथे मात्र प्राप्त करून देत असताना P1 मध्ये सुमित माने नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये आलेत. आणि त्याच्यानंतर मात्र इथून कशा प्रकारे खेळ केला जाईल ते पाहणं गरजेचं. ऑन साईडला खेळून काढलाय. अगदी बॉल साईडला आपण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये तिथे अडवला जाईल. तोपर्यंत मात्र इथून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि या 2 धावेनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल 2 या धावसंख्येवरती. आणि इथून चांगला खेळ इथे मात्र सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर पृथ्वीराज यादव साकारत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. या खेळाडूनं पाहायला गेलं तर अगदी गावातून सुरुवात केली. त्यानंतर मात्र तालुका, त्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर जिल्ह्यानंतर मात्र अगदी राज्य लेवलला मात्र या खेळाडूनं मात्र क्रिकेट खेळलं गेलंय. आणि त्याच्यानंतर आज लीग पद्धतीने मात्र खेळत असताना आपण आज वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 मध्ये मात्र खेळताना पाहायला मिळतात. आपल्या संघमालकासाठी संघमालक आहेत आदरणीय बाबू शेळके साहेब आणि सुरेशजी शेळके साहेब. तर दुसऱ्या बाजूला शिवन्या 11 चे संघमालक आहेत आदरणीय सचिनजी पवार साहेब, जे मात्र आपण पहिल्याच इथून पहिल्या सलामीला आले होते ते बाद झालेत. द विकेट इथे मात्र खेळायचा होता. शॉर्ट स्केलला ग्रीजर मध्ये डेंजर झोन मध्ये तिथे बॅकअप नव्हता आणि त्याचा फायदा उचललाय परिपूर्ण. आणि तोपर्यंत एक सिंगल रिक्स भरी मात्र सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. संघर्षमय धाव मात्र येत नव्हती. धावांसाठी धावाधाव मात्र होताना पाहायला मिळाली. परंतु इथून हीच धावाधाव तुम्हाला नंतर मात्र धावाधाव करण्यापासून मात्र वाचवेल. आणि तसंच काहीसं चित्र मात्र पाहायला मिळालं. कारण चांगली गोलंदाजी होत असताना त्याच्यावरती आक्रमण कसं करायचं, डिफेन्सिव्ह क्रिकेट कसं खेळायचं, इथून तुम्हाला मात्र इथून ठरवावं लागेल. 3 धावा आतापर्यंत त्याला एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर. चांगला बॉल गुंटेवरचा थोडासा उस्ते दिलाय. खास आहे, क्लास आहे, क्लासिकल आहे. गोलंदाज आपल्या नावाचा परिचय देताना पाहायला मिळते. आता मैदानामध्ये मात्र गोलंदाजी करताना पृथ्वीराज यादव या नावाचा बोलबाला मात्र पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला. महत्वपूर्ण सचिन पवार यांच्या स्वरूपामध्ये मात्र विकेट क्रमांक पहिली शिवन्या 11 यांची मात्र जाताना पाहायला मिळाली 3 या धावसंख्येवरती. आता इथून चांगली गोलंदाजी साकारताना उत्तम उदाहरण दिले. कारण सचिन पवार यांना बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत. काय काम केले, अगदी दमदार आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटक इथे हाताळल्यानंतर
चांगल्या पद्धतीने ते मात्र गोलंदाजीचं उत्तम उदाहरण इथे मात्र साकारत असताना मात्र पाहायला मिळाले. आणि त्यानंतर इथून 4 षटकं अजून उर्वरित असतील आणि या 4 षटकांमध्ये कसं अटॅक्टिव्ह मात्र फलंदाजी होईल का त्याची बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल. तोपर्यंत पण पाहायला गेला तर सध्याच्या घडीला हा मात्र पहिला षटक नावी गेलाय. बॅटिंग करणारी टीम च्या विरोधामध्ये मात्र ज्या पद्धतीने मात्र अटॅक्टिव्ह गोलंदाजी पाहायला मिळाली ती विराट स्मृती 11 टीमच्या बाजूनं. टॉस जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि तो निर्णय योग्य आहे का आणि यस डेफिनेटली त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र देत असताना पाहायला मिळालं पहिल्या षटकामध्ये पृथ्वीराज यादव. विठ्ठल शेळके मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आपल्याला पाहायला मिळतात. अवघ्या 19 वया वर्षामध्ये आपण पाहायला गेलं तर या पोलीस दलामध्ये अगदी भरती होणारे मात्र आपण ह्या तरुणांना पाहतोय सध्याच्या क्रिकेटचा आनंद घेताना. ओव्हर द विकेट मात्र इथून खेळाचा प्रयत्न अगदी फाईनमध्ये खेळून काढला. बॉल बॉलला 1 बाउन्स सीमारेषा पार जरूर होईल परंतु धावा तिथे जास्त मिळणार नाहीत. एकच धाव आणि डिक्लेअर झोन मध्ये मात्र धावा जाताना पाहायला मिळतात. तिथे बॉल विसावला तिथे एक धाव मात्र येईल. 4 धावा धावफलकावरती मात्र लागल्या जात आहेत. सुमित माने ऑन स्ट्राईकला इथे मात्र पाहायला मिळतात. इथून मात्र जर पाहायला गेलं तर सातत्याने प्रत्येक मॅचमध्ये पृथ्वीराज यादव आणि त्याचबरोबर विठ्ठल शेळके या दोन्ही गोलंदाजांनी आज गोलंदाज म्हणून चांगली कामगिरी पार पाडलेली आहे आणि आज फलंदाज म्हणून फलंदाजी चांगली केली आहे. तो या मॅचमध्ये काय घडेल, आक्रमण केलं जाईल का सुमित यांच्याकडून? नाही, इथून मात्र झेल उंच माझा चुका घेतलाय परंतु नियोजित स्थानी बॉल मात्र ट्रॅव्हल होईल. एकच धाव मात्र मिळेल तिथे आणि एका धावेनं धावफलक मात्र पुढे सरकेल. 5 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. एक महत्त्वपूर्ण विकेट बाद झालेत. परिपूर्ण मात्र पाहायला गेला तर अगदी प्रचंड इच्छाशक्ती इथे मात्र गोलंदाजांवरती पाहायला मिळते आणि अचूकता भेदकता येथे गोलंदाजीमध्ये मात्र साकारली जातोय आणि त्याचं उत्तम उदाहरण इथून देत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आणि काय गोलंदाजी केली आहे पृथ्वीराज यादव असतील, विठ्ठल शेळके असतील. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र जोरदार अपील केली गेली परंतु थोडासा उचली घेतला. बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क नाहीये. पंच कळवतात तिथे सुरक्षित असतील तिथे मात्र फलंदाज सुमित माने. पहा रिप्लेमध्येही पाहू शकताय बॅटच्या बराच वर बॉल मात्र पाहायला मिळाला. 12वा खेळाडू सुद्धा इथे आहेत ते सांगू शकतात. यस डेफिनेटली आणि चांगला निर्णय म्हणून तर ह्या सर्वात जास्त मागणी असणारे आमचे पंच पाहायला मिळते. तिथे विनोद भगत सर आहे स्ट्राईक इनला. नॉट स्ट्राईक इनला गुरुनाथ पाटील सर, महेश मिसाळे सर असतील. यांचे कौतुक करावं लागेल. फाईनमध्ये बॉलला खेळून काढलंय. वनडीच्या स्वरूपामध्ये मात्र एक सिंगल येताना पाहायला मिळेल बॅटकटच्या स्वरूपामध्ये आणि एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाईल 6 धावसंख्येवरती. आणि फारसा फरक पडणार नाही आहे कारण मोठी धावसंख्या मात्र घेऊन गेली नाही कारण आतापर्यंत पाहायला गेलं तर बॉल डिलिव्हर झालेत 9 आणि 9 बॉलमध्ये एकही मोठा फटका आतापर्यंत आलेला नाही. चौकार की षटकार आणि त्याचमुळे की काय इथूनच 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 1.4 चा खेळ आतापर्यंत झाला. 3 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात या षटकामध्ये. 4 बॉलचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी विठ्ठल शेळके मात्र साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर मात्र हा अगदी बाउन्स केल्या बॉलला अतिरिक्त हाईट दिली. फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न त्यामुळे इथून इशाराही दिला जाणार नाही पंचांकडून. चांगली रणनीती अगदीच अगोदरच माइंड रेट केलं होतं. जागा बनली गोलंदाजी करण्यासाठी इथून विठ्ठल शेळके या गोलंदाजानं आणि त्याच्यानंतर मात्र बॉल हा हाताला गेलाय आणि अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश करत असताना इथे मात्र पाहायला मिळतात विठ्ठल शेळके. 5 बॉलचा खेळ झालाय. 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. काय गोलंदाजी केली आहे या गोलंदाजांनी. आज आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळत आहेत. तुम्हाला किती लोक ओळखतात ना त्याला महत्त्व नाही आहे तर ते आपल्याला का ओळखतात त्याला महत्त्व आहे. त्याचं उत्तम उदाहरण देत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत फलंदाज सुमित माने यांच्या बॅटमधून मात्र येतोय मैदानाला गुदगुल्या करत की 47 मधनं गोळी निघावी त्या वेगानं बॉल चाललाय सीमारेषा पार. 4-4-4 चौकार. आणि या 4 धावेनं धावफलक मात्र पुढे जाईल. एंड इज वेल. शेवटच्या बॉलवरती सुमित माने यांनी गोड केलंय या चौकारानं परंतु पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत कारण या षटकामध्ये फक्त धावा खर्च झाल्या 7. षटक क्रमांक पहिलं 10 धावा धावफलकावरती मात्र लागल्या जात आहेत. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. 2 षटकांच्या खेळीनंतर इथून पाहायला गेलं तर थोडासा इथून गेअर चेंज करावा लागेल. तुम्हाला गेम प्लॅनिंग करावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. अगदी षटकार चौकारांची बोलीभाषा बोलावी लागेल आणि उत्तम क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. अगदी जर पाहिलं गेलं तर या परिस्थितीजन्य क्रिकेट आहे असं सातत्याने म्हटलं जातं आणि या परिस्थितीजन्य क्रिकेटला तुम्हाला बदलावं लागेल
आणि ही परिस्थितीजन्य क्रिकेट तुम्हाला ती परिस्थिती ॲडॉप्ट करावी लागेल आणि त्या पद्धतीनं मात्र तुम्हाला क्रिकेट खेळत असताना या क्रिकेटला पुढे न्यावं लागेल. क्रिकेटमध्ये बऱ्याचशा अडचणी येत असतात, जात असतात, परंतु क्रिकेट कसं खेळलं जातं, गोलंदाजांचं माइंड रीड करणं आहे. तुम्हाला बॉलपर्यंत पोहोचायचं आहे, बॉल तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही आहे. आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे, अगदी फ्रंट फूट पद्धत आली, ते थोडंसं कमी पडलं की काय ते मात्र आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळालं. 2 षटकांमध्ये लगातारच्या. त्याच्यानंतर मात्र षटक क्रमांक 3 श्रीकांत येतात मात्र तिसऱ्या षटकासाठी. ऑन स्ट्राईक प्रसाद सुर्वे आपल्याला पाहायला मिळतात. खूप छान बॅटिंग करावी लागेल तुम्हाला. आतापर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टींवरती मात करून तुम्हाला मात्र परिणामांवरती मात्र सामोरं जावं लागेल. परंतु इथून क्षेत्ररक्षक पोचपर्यंत बॉल चाललाय त्या अज्ञात वसामध्ये आणि तोपर्यंत इथून धावा येईल 1 आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 11 धावा. आतमध्ये गाडी घेऊन येऊ नका कारण कॅमेऱ्याचे वायर्स आहेत. अध्यक्ष आपण सगळ्या आपल्या खेळाडूंना सूचित करा जर का एखादी वायर जर का क्रॅक झाली, जर का ती टेक्निकली काहीतरी वर्ड्स आहे परंतु जर मग कॅमेरा तुम्हाला वर्किंग होणार नाहीये, त्याच्यामुळे कृपया गाड्या आतमध्ये आणू नका. उंच माझा झोका घेतला तिथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह करायचा होता. डाऊन द फिल्डर विठ्ठल शेळके आहेत आणि फलंदाज बाद. महत्वपूर्ण विकेट प्रसाद सुर्वे बॅक टू टेक आउट. श्रीकांत प्राप्त करून देतात मात्र ही विकेट 11 या धावसंख्येवरती दुसरा विकेट शिवानी 11 या टीमचं. यानंतर होणारा सामना वैभव स्मृती 11 आणि समयरा फायटर्स काव्या फायटर्स साई बॉईज यांना विनंती करेन की याच्या मध्यंतरानंतर मात्र आपण टॉससाठी यायचं आहे. वैभव स्मृती 11 आणि साई बॉईज अमरजी पाटील आणि जिवलग मित्र परिवार यांच्यामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला मात्र विनंती करेन की आपण आपल्या कॅप्टनला टॉससाठी तयार राहायला सांगा. नवीन फलंदाज विनायक साळुंके आपल्याला मात्र मैदानामध्ये जात आहेत. आयकॉन प्लेयर आहेत. आता आयकॉन प्लेयर म्हणून आपल्याला जबाबदारी इथे मात्र पूर्ण करावी लागेल. ज्या पद्धतीने मात्र हा खेळ फसला आहे त्या खेळाला मात्र तुम्हाला हसवावं लागेल आणि चांगली मात्र फलंदाजी करावी लागेल. जिथून मात्र इथून धावा थांबल्यात ना त्या धावांना मात्र इथून तुम्हाला मात्र परिपूर्ण मात्र धाव इथून वाव द्यावं लागेल. परंतु नाही आहे, अगदी चांगली गोलंदाजी इथून टिचून मारा ज्याला म्हणतात ना, अगदी टिचून केला जातोय. प्रत्येक बॉल मात्र हाताला जातोय. स्लाइड आउटसाइड ऑफ सम डिलिव्हरी आणि परफेक्ट इथे मात्र आपण टप्पा पाहायला मिळाला आणि त्याच पद्धतीने मात्र डॉट बॉल आला. श्रीकांत ही मात्र आपल्या गोलंदाजीची चुणूक देत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि छान पद्धतीनं आतापर्यंत गोलंदाजी हाताळल्या प्रत्येक गोलंदाजाने. श्रीकांत तेवढ्या चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी हातलत असताना पाहायला मिळत आहेत. हो इथं अगदी पाहायला गेलं तर मिडल स्टंप डिलिव्हरी होती. थोडासा मात्र इथून गती परिवर्तन पाहायला मिळालं आणि फलंदाज विनायक यांना मात्र समजलं नाही. थोडासा मात्र इथून दिशा दिली फक्त. डॉट बॉलचं समीकरण मात्र पाहायला मिळतोय इथे. प्रत्येक गोलंदाज आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल का की इथून आक्रमण केलं जाईल. चॉईस प्लेअर मला का घेतले त्याचं उत्तम उदाहरण विनायक साळुंके देतील का तेही पाहणं गरजेचं. परंतु फटका फसला इथे. उंची जास्त लांबी कमी. डाऊन द फिल्डर बॉल क्षेत्ररक्षकाच्या हाताच्या काही म्हणतायात माया जाईच्या कळ्यात आणि हाताचा पिसारा मात्र नाकामी होताना पाहायला मिळाला. बॉल खेचेल झाला. ड्रॉप जीवदान मिळालं तिथे विनायक साळुंके या फलंदाजांना. तोपर्यंत इथून धावा कंप्लीट केल्या जातात ती 1 धाव आणि या एका धावेनं 11 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. 12 धावा 5 बॉलमध्ये 2 धावा खर्च केल्यात. एक विकेट महत्वपूर्ण प्राप्त करून दिली श्रीकांत या गोलंदाजाने. लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलं नाही. तोफा होता, तोफ्याला कबूल करायचा होता, तो कबूलही केला नाही. डॉट बॉल आलाय. एंड इज वेल. शेवट केलाय गोड श्रीकांत या गोलंदाजाने आणि षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 3 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. बॅटिंग करत असताना टीम शिवन्या 11 आदरणीय सचिनजी पवार साहेबांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्यांना खेळताना आपण पाहतो या टीम मधून 12 धावा धावफलकावरती.
चला इथून पहिल्या गेलं टॉससाठी यायचं आहे वैभव स्मृती 11 आणि साई बॉईज समयरा फायटर्स काव्या फायटर्स या दोन संघांमध्ये आपल्याला मात्र सामना पाहायला मिळेल. वैभव स्मृती 11 यांच्या विरोधामध्ये साई बॉईज हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आज कौतुक करावं लागेल प्रत्येक कमिटीचं ज्याने ज्या पद्धतीने मात्र मेहनत घेतली गेलेली आहे. राहुल डीजे आमचे असतील दमदार अध्यक्ष. ब्लॉकहोलचा बॉल फक्त दिशा दिली मिडॉनमध्ये. कोणती इथून धाव घेतली जाणार नाहीये. मोठे फटके खेळले जात नाहीये. विनायक साळुंके आयकॉन प्लेअर आहेत परंतु तशी फलंदाजी होताना पाहायला मिळत नाहीये. कारण पहिल्याच बॉलवरती मात्र चुनूक देत असताना मात्र रमेश शेळके हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज नागवणटेक या गावाचे मात्र अनेक खेळाडूंना मात्र आपली चमक दाखवले. या आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेला तर नाही मिनी हेलिकॉप्टर शॉट खेळायचा होता. जास्त धावा मिळणार नाही तिथे एकच धाव मात्र मिळेल आणि एकाच धावेवरती समाधान येते मात्र मानावं लागेल. आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅकवर्ड रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे पृथ्वीराज यादव यांच्याकडनं पकडला गेलाय. झेल आणि फलंदाज बाद होतील. एक मोठी विकेट विनायक साळुंके यांना माघारी धरताना रमेश शेळके गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. धक्का बसतो इथून मात्र तिसरा 13 या धावसंख्येवरती 3.3 चा खेळ आतापर्यंत झालाय. एक धाव मात्र खर्च केली आतापर्यंत रमेश या गोलंदाजाने आणि एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिलाय. 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ आहे चौथं. रमेश शेळके यांच्या स्वरूपामध्ये 3 बॉल झालेत. अजून 9 बॉलचा खेळ बाकी आहे. अनिकेत नवीन फलंदाज विनोदजी भगत साहेब काय आज कौतुक करावं लागेल तिन्ही पंचांचं. किती आदरपूर्वक खेळाला या पुढे नेले तिन्ही पंचांनी. आदरणीय गुरुनाथजी पाटील सर असतील विनोदजी भगत सर असतील महेशजी मिसाळे सर असतील. पंच कसं असावे त्याचं उत्तम उदाहरण ज्या लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. वेग पाहायला मिळाला प्रचंड परंतु वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. एक अतिरिक्त धाव मात्र जोडताना पाहायला मिळेल आणि एक 1+1 म्हणजे 2 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळतील इथे. आणि या 2 धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जाते. त्या 15 धावा 3 विकेट मात्र माघारी गेलेत. रमेश आहेत गोलंदाज तिथे 3.3 चा खेळ आतापर्यंत झाला. 5 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी साकारले प्रत्येक गोलंदाजांनी. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर जसं गेला ना त्याचा मात्र एष्ट्यांवरती आदळलाय. दांडी केली गोल. फलंदाज बाद. अनिकेत बॅक टू द गाठ. दुर्गेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे 4.09च्या सरासरीनं सागर शेठ फराड आपल्याला पाहायला मिळतात. MTCचे सर्व आणि या आज 2 दिवस सातत्याने आणि उद्याही त्यांच्या पूर्ण टेक्निकल टीम मात्र कार्यरत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. आमचे भावेश ठाकरे आमचा गरुड आणि त्याच्यानंतर कॅमेरामन नीरज फराड असतील आणि आमचे टेक्निकल ऑपरेटर आतिशला पाहतो इथे. या सगळ्यांची मेहनत आपल्याला पाहायला मिळते. ओमसाई MTCच्या सगळं टेक्निकल टीम खूप छान पद्धतीने काम करते आणि या बॉलची कौतुक करावं लागेल इथे. रमेश शेळके उर्फ जॅगवॉर म्हणून प्रसिद्ध आपण पाटणमध्ये पाहायला मिळते हे नाव. आणि इथून पाहायला गेलं तर लोरफुल टॉस बॉल होते त्याच्यावरती आक्रमण केलं आहे. बॉल न्यूजस्थानी मात्र जाताना पाहायला मिळालेले इथे आणि एकच धाव मात्र मिळेल. मोठा फटका खेळ अजूनपर्यंत इथून आला नाहीये. त्याचं एक अगदीच पाहायला गेलं तर गोलंदाजांची स्तुती करावी लागेल. एकही मोठा फटका नाही. रिव्ह्यू वापरला जाईल इथे फलंदाजांकडून. बॅटर रिव्ह्यू आहे की पंच फलंदाजांसाठी ओके. नो बॉल साठी रिव्ह्यू चेक करायचा की तुम्ही दिलात नो बॉल म्हणजे येणारा पुढचा बॉल फ्रीडचा असणार आहे. No+1 म्हणजे 2 धावा इथे आलेल्या आहेत आणि या 17 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. सुमित 11 बॉलमध्ये 10 मध्ये खेळत असताना
नॉन स्ट्राईक एंडला परंतु आहेत ते. दुर्गेश यांना संधी होती, फ्रीडचा बॉल होता, मोठ्यामध्ये कन्वर्ट करता आला नाहीये. एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 18 धावा. षटक क्रमांक समाप्त झाला. इथून चौथं 4 षटकानंतर मात्र धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 18. जणू काही नागवंट एक टीम पूर्णच टीम मात्र इथून उतरली की काय या संघामध्ये, अशी चर्चा आपल्याला पाहायला मिळते. कारण बरेचसे खेळाडू आपण पाहायला मिळतात शिवन्या 11 या टीम मधून खेळताना. विराट स्मृती 11 माफी असावी, विराट स्मृती 11 टीम मधनं. कारण ज्या पद्धतीने मात्र पाहायला गेलं तर प्रत्येकाने मात्र इथून आपल्या नावाची ओळख निर्माण करून दिली. गावाचं नावही रोशन केले. कारण सातत्याने चांगला खेळ साकारला गेले. 18 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक इथून मार्गस्थ आहे. आता इथून अंतिम षटकामध्ये धावा येतील किती, टार्गेट सेट कितीचा केला जाईल आणि त्याची चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. आणि या षटकासाठी मात्र मंगेश शेळके मात्र येताना पाहायला मिळतात. इथे चांगली गोलंदाज म्हणून सातत्याने पाहायला गेले मंगेश शेळके आलेले आहेत अंतिम षटकासाठी. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात दुर्गेश शिंदे आणि बॉल अतिरिक्त बाहेर जाणारा मात्र पाहायला मिळतो आणि वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मात्र धाव मात्र पाहायला मिळेल. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. वैभव स्मृती 11 आणि साई बॉयज टीमच्या कॅप्टनने विनंती करेन की आपण टॉससाठी या. आपल्याकडे बॉल ऑन साईडला मात्र ढकलून काढला. आपण पाहायला गेला तर क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये राम शिळके. बरीचशी नावं सांगितली जातात परंतु आम्ही जर ही नावं घेतली तर इथून आम्हाला मारत मारत मैदानाच्या बाहेर काढतील, सांगतील उद्यापासून येऊ नका. आमचे वाल्मिकी पठारचे सगळे तसे खेळाडू खूप संयमी शांत आहेत आणि विनोदी आहेत. खूप छान पद्धतीने सातत्याने मात्र क्रिकेटकडे लक्ष दिले, क्रिकेट खेळले, क्रिकेटला जगले. कौतुक करावं लागेल वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मधील प्रत्येक खेळाडूचं. कारण ही ओळख निर्माण करून दिली. अगदी कमी वेळामध्ये या मोठं साम्राज्य इथे मात्र उभं केले वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशननं. राहुल डीजे आमचे असतील दमदार रुबाबदार अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आमचे संस्थापक आदरणीय सुरेशजी साळुंके असतील, उपाध्यक्ष नितीनजी वरंडे असतील. आज या स्पर्धेवरती प्रमोदजी पवार साहेबांचं पूर्ण लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. कौतुक करावं लागेल इथे प्रत्येकाचं. त्यानंतर आणखी एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. बॅटकटच्या स्वरूपामध्ये धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 22 धावा. 2 बॉल इथून आतापर्यंत मात्र ते हाताळले गेले. 4 धावा खर्च केल्यात. 22 धावा धावफलकावरती लागल्या. 4 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी असणार आहे. या 4 बॉलमध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न किती केला जाईल. सुमित ला पाहतो इथे आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताला गेला. डायरेक्ट हिट मात्र होईल का, हिट केला नाहीये. ही रणनीती स्टंपच्या अगदी मधोमध यायचा बॉल मागे पाहायचं नाहीये. जर तुम्ही मागे पाहिलं तर मात्र तुम्हाला इथून आउट करार केला जातो, परंतु ते कव्हर करायचे असं स्टंप आणि ते परफेक्ट इथे मात्र आपण सुमित यांना पाहिलं गेले. ही रणनीती तुम्हाला मैदानामध्ये वापरायची असते, त्याच्यामध्ये चूक काही नाहीये. हा गेम एकदा प्लॅन आहे आणि ते मात्र इथून आपल्याला पाहायला मिळालं. स्क्वेअर कट इथे करण्याचा प्रयत्न, परंतु धावा तिथे जास्त मिळणार नाहीत. एकच धाव मात्र मिळेल आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 24 धावा. आणि या षटकामधील उर्वरित 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. मंगेशला पाहतो इथे गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेटनं. चांगला बॉल इथे मात्र घुटना टेक तमाशा देख, परंतु तमाशा इथे पाहायला मिळतोय ते मात्र इथून बॅटिंग करणाऱ्या टीमचं. कारण इथून रनआउटची विकेटी मात्र मिळताना पाहायला मिळेल शेवटचा बॉल असताना आणि इथून फलंदाज बाद होतील. सुमित या फलंदाजांना यावं लागेल माघारी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील.
आणि हा बॉल शेवटचा पाहायला गेला तर इंडिज वेस्ट शेवट गोड केलाय. डॉट बॉल आलाय आणि धावसंख्या मात्र धावफलकावरती लागली ती 24. आणि आता इथून येणारे मात्र बॉल असणार आहे ते 30 आणि विजयासाठी 25 धावांची गरज. चला टॉसकडे जाऊया. प्रवीणजी वंडुस्कर महाराज टॉस का बॉस मध्ये ते जोडले जातील. विराट स्मृती 11 आणि शिवन्य 11 ही मॅच संपल्यानंतर होणारा सामना आहे. वैभव स्मृती 11 आणि साई बॉईज, समायरा फायटर्स आणि काव्या फायटर्स. चला दोन्ही संघाच्या कॅप्टनने विनंती करेन टॉससाठी या. प्रशांत यांना आपण पाहतोय. क्रिकेट एन्जॉय करता पहा. पोस्ट का आहे जबरदस्त आपण पाहतोय. सेल्फी काढताय का? हात करा. यस प्रशांतजी, यस प्रशांतजी. हा इकडे बघा आमच्याकडे प्रशांतजी. हा तुम्हीच. चला धन्यवाद रुपेश सर. आपण टॉस इथे होतोय दोन टीमच्या दरम्यान आपण पाहत आहे. योगेश मालसुरे आणि कॅप्टन आपण दोन्ही. यस 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 नगरसेवक, भावी नगरसेवक ही पोस्ट आहे. आता नाद करायचं नाही. बाजूचे आमदार आणि बाजूचे नगरसेवक, पक्ष एकच आमचा. पुढचं जोडा तुम्ही. रुपेश सर मी थोडंसं थांबवतो तुम्हाला. तर मी रुपेश सरांना विनंती करतो, रुपेश सर या आपल्या शुभस्ते टॉस आपण करा. संतोष कोळेकर साहेबांना विनंती करतोय. संतोष कोळेकर साहेब आपल्या शुभस्ते या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. समायरा फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये वैभव स्मृती. समायरा फायटर्स आणि वैभव स्मृती अखेरच्या मॅचचा टॉस इथे होतोय. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस इथे होतोय. टेल इज अ कॉल आणि टेल आलाय. साहेब आपण व्यासपीठावरती असं नसतं वा आपल्याला विनंती करतोय. तर मी वैभव स्मृती टीमचे कॅप्टन तुमच्याकडे येतो. टॉस तुम्ही जिंकले, पहिल्यांदा काय करायचंय? क्षेत्ररक्षक. मागचे मॅच एक जिंकलं एक पराभव झाला. ही मॅच भरपूर महत्वपूर्ण आहे. क्षेत्ररक्षण करायचंय. समोरच्या टीमला कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी 40 ते 50 उरण रोखण्याचा प्रयत्न असेल. शुभेच्छा आहे तुम्हाला. चला तुमच्यापर्यंत येतो. आता पुन्हा बॅटिंग करायची. किती बनवणार? मी 60+ मारू. तुमच्या टीम मध्ये काही टीम मीटिंग असेल किंवा काही गेम प्लॅन? नाही, सगळं आहे तसं सेम आहे. शुभेच्छा आहे तुम्हाला. ही विश ऑल द बेस्ट फॉर बोथ ऑफ यू. दोन्ही टीम भरपूर साऱ्या शुभेच्छा आहे. मॅच सुरू आहे त्यामुळे मी वेग कुठेही घेऊ देणार नाही. वेग कुठेही न ठेवता या मॅचची कहाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे मित्र रुपेश पाटील सर आणि त्याचबरोबर प्रवीण वंडुस्कर महाराज. धन्यवाद. 30 बॉल 25 ची गरज आणि लो स्कोरिंग मॅच इथे मात्र टाईट होताना पाहायला मिळेल का? सायकेनला मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पृथ्वीराज यादव यांच्या बॅट मधून पाहायला गेलं तर पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं आहे. बॉल चाललाय टप्पा 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 सीमा रेषा पार, चौकार. या इथून आपण पाहतोय इथे ब्लू जॅकेट वाले आमचे विचार करतात हा कसा क्रिकेट आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या बाजूला
नामदेव आपल्याला पाहायला मिळतात. तिथे पाणीही पिलं जातोय पहा, तिथे अगदी आनंद घेतात कारण ही उन्हाचा तडाखा. देसाईचे बॉलर आमचे पाहायला मिळतात तिथे. सुरेंद्र संदेश म्हात्रे त्यांनाही मत इथून कॅच केला जातोय. क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळतात पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटचा. आज पृथ्वीराज यादव यांच्यावरती प्रेम आणि आज इथपर्यंत पोहोचतात. रतन बोहला 2 मॅचेस जिंकलेल्या आहेत. मोठी देसाई आणि 2 विकेट गोलंदाज म्हणून अगदी ते मात्र पाहिलं गेलं तर रेस मध्ये आहे. त्याच्यानंतर मात्र आक्रमण पाहायला मिळालं. अगदी क्लासिकल नाईस साऊंड, नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल चाललाय पृथ्वीराज यादव यांच्या बॅट मधून येतोय षटकार. वाल्मिकी पठार म्हटल्यानंतर अगदी सातत्याने मात्र या नावाचा बोलबाला राहिला गेलेला आहे. ते नाव आहे मात्र पृथ्वीराज यादव यांनी मात्र यांच्या बॅटिंग मधून दाखवून देत असताना पाहायला मिळत आहेत. काय क्लास पाहायला मिळाला. हल्ला चढवला इथे रहीम या गोलंदाजांवरती. त्याच्यानंतर मात्र कमबॅक करताना मात्र पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीने बॉल हाताळला गेलाय आणि त्याच नंतर मात्र इथून त्याच प्रकारे तुम्हाला इथून ही विकेट आहे ना ती महत्वपूर्ण आहे. जर मॅच मध्ये तुम्हाला बनायचं असेल तर पृथ्वीराज यादव आणि बाबू यांची मात्र विकेट प्राप्त करायची. त्याच्यानंतर विठ्ठल शेळके असतील. या एक फलंदाजाला तुम्हाला बाद करावा लागेल, परंतु जिथे क्षेत्ररक्षक नाही आहेत ना तीच गॅप शोधून काढली आहे. उंच माझा झोका घेत बॉल मध्ये मात्र हवेत तरंगत होतोय फरार. सीमारेषा पार षटकार ऑन फायर. सुरीवरचा तवा आणि पृथ्वी भाईची हवा या मैदानामध्ये मात्र पाहायला मिळते. 16 धावा धावपलकावरती. क्लास पहा रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. साइड ऑफ सम डिलिव्हरी परफेक्ट ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळालं. बॅटचा क्लास आणि पृथ्वीराजचा मात्र इथून शानदार फटका पाहायला मिळाला. बॉल वंडी 1 धावेच्या मात्र न्यूझीलंडने मात्र जाताना पाहायला मिळेल. 1च धावे त्यांना पाहायला मिळेल. 17 धावा धावपलकावरती येताना पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. रहीम टेक्निकली थोडासा मात्र व्यत्यय इथे आलेला होता. अगदी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर पाहायला गेलं तर 6 बॉलमध्ये 17 मध्ये खेळताना पाहायला मिळतात पृथ्वीराज यादव. 18 धावा धावपलकावरती लागले गेलेत. 24 बॉलमध्ये 7ची गरज. क्लास इथे मात्र पाहायला मिळेल. बाबू यांना मात्र संधी मिळाली पृथ्वीराज यादव यांच्या सोबत ओपनिंग करण्याची, कारण विठ्ठल शेळके आणि पृथ्वीराज यादव यांची मात्र आपण सलामीला जोडी पाहिली होती सातत्याने बॅटिंग करताना टीम विराट स्मृती 11च्या. आक्रमण करण्याचा प्रयत्न, ताकदीचा फटका, ताकदवान फटका मात्र पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, अप्रतिम क्षेत्ररक्षण. झेल सोडलाय परंतु तिथे क्रिकेटमध्ये 100% खूप इम्पॉर्टंट असतं. तुमचं मात्र 100% मिळालं नाही तर तुम्ही अयशस्वी होता आणि तेच मात्र पाहायला मिळालं. झेल सोडला गेलाय बाबू यांचा. 1 धाव मात्र इथून पाहायला मिळाली आणि एका धावाने मात्र धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 19 धावा. आता स्ट्राईक एंडला पृथ्वीराज यादव. पश्चिम महाराष्ट्राचा मात्र डाण्या वाघ रण मशीन म्हणजे याला ओळखली जाते. सलवे टीम मधनं खेळताना पाहायला मिळतं. रिव्हर्स अटॅक केलाय आणि हा संदेश म्हात्रे यांना सलामी देणारा हा बॉल चाललाय पृथ्वीराज यादव यांच्या बॅट मधून. चौकार. आणि इथून आता मात्र गरज असेल विजयासाठी ती 2 धावांची अजूनपर्यंत 23 बॉल मध्ये. मॅच काय बनवली गेली, चांगली पद्धतीने खेळली. 6 बॉल मध्ये 17 धावांची 21 धावांची बारदा खेळी मात्र पाहायला मिळाली. त्याच्यानंतर मात्र मुंडलूक आपण पाहायला गेलं स्काय मध्ये अगदी ढगात उन्हात मात्र लाइटिंग लावणारा हा बॉल चाललाय सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथून 6 षटकार. आणि विजयी नो लुक हा शॉट मात्र पाहायला मिळाला. मिनी हेलिकॉप्टर शॉट, घुंगरू शॉट आणि बॉल सीमा पार. पृथ्वीराज यादव यांच्या बॅट मधून षटकार आलाय. विजयी सिग्नेचर इथून मात्र करत असताना मात्र पाहायला मिळाला आणि इथून विजय झालाय संघ विराट स्मृती 11.